नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लव मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे खुसखुशीत अशी मटार कचोरी। खायला अतिशय खुसखुशीत होते व चवीला सुद्धा अतिशय उत्तम लागते। बनवायला सुद्धा खूप सोपी आहे व अगदी कमी साहित्यात होणारी ही मटार कचोरी आहे। तर ही मटार कचोरी कशी बनवायची ते बघण्याकरता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मटार कचोरी बनवण्याकरता मी या ठिकाणी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे मीठ या मैद्यामध्ये छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे। मीठ छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कळकळीत गरम असं तेलाचं मोहन घालायचं आहे। एक 4 चमचे तेलाचं मोहन मी यामध्ये घालत आहे। आता या तेलाला या मैद्यामध्ये मिक्स करायचं आहे। तेल गरम असल्यामुळे तुम्ही याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करू शकता। तर मी हे संपूर्ण तेल या मैद्यामध्ये मिक्स करत आहे। संपूर्ण मैद्याला हे तेल एकसारखं लागलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला याला मिक्स करायचं आहे। त्यामुळे कचोरी छान अशी खुसखुशीत होते व नरम सुद्धा पडत नाही। तेल घातल्यानंतर अशा प्रकारे त्याला बाइंडिंग आली पाहिजे। जर बाइंडिंग येत नसेल तर थोडंसं त्यामध्ये तुम्ही कळकळीत गरम तेल ॲड करू शकता। आता थोडं पाणी घालून याला आपल्याला मळून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी पीठ मळतो त्यापेक्षा थोडा घट्ट कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ मळायचं आहे। आता हे पीठ मळून झालेलं आहे। आता याला थोडं तेल लावून आपण एक 15 ते 20 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया। एक कापड ठेवून 15 ते 20 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। त्यामुळे ते कडक होत नाही। आता तोपर्यंत आपण यामध्ये भरण्याकरता स्टफिंग तयार करूया। त्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा सोप, 1 चमचा धने व अर्धा चमचा मिरे घालून हे हलकेसे भाजून घेणार आहे। आता मीडियम फ्लेमवर हलकेसे हे भाजून घ्यायचे आहे। हाय फ्लेम केला तर ते थोडे करपू शकतात। त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजायचे आहे। आता हे छान भाजून झालेले आहे। याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडं जाडसर आपण वाटून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे। आता आपण आलं व मिरचीची पेस्ट करून घेणार आहे। तर त्यासाठी 3 मिरच्या व 1 आल्याचा तुकडा घेऊन तो छान मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचा आहे। तर कढईमध्ये 2 ते 3 चमचा तेल घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला हे वाटाणे थोडेसे परतून घ्यायचे आहे। मीडियम फ्लेमवर हलकेसे डाग येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटे झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे। त्यामुळे ते थोडेसे नरम होईल। आता 2 मिनिटांनंतर वाटाणे हलकेसे शिजलेले आहे। गॅसचा फ्लेम मीडियम करून यावर चिमूटभर हिंग घालायचा आहे। 1 चमचा साखर घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचा आमचूर पावडर घालायचा आहे। आपण जे सोप, धने व जिऱ्यांचं जे वाटण केलं होतं ते घालायचं आहे। त्यानंतर आलं व मिरचीचं वाटण घालायचं आहे व याला परतून घ्यायचं आहे। 1-2 ते 3 मिनिटं याला मीडियम फ्लेमवर असंच परतून घ्यायचं आहे। 1-2 ते 3 मिनिटं हे मटार परतून झाल्यानंतर यावर 1-2 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर हे वाटण छान असं तयार झालेलं आहे। आता याला थोडंसं परतून घेऊया। आता हे परतून झालेलं आहे। आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून जाडसर बारीक वाटायचं आहे। अगदी बारीक आपल्याला पेस्ट करायची नाही। अगदी जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे जाडसरच आपल्याला हे वाटायचं आहे। त्यामध्ये पाणी घालायचं नाही। तर आता हे वाटण तयार आहे व आपलं पीठ सुद्धा छान असं मुरलेलं आहे। आता याला थोडंसं मळून याचे छोटे छोटे आपण बॉल्स तयार करून घेणार आहोत। ज्या साइजचे आपल्याला कचोऱ्या बनवायच्या आहे त्या साइजचे आपण आता हे बॉल्स तयार करून घेऊया। सर्वात प्रथम मी जे सारण तयार केलेलं होतं त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहे। या सारणाचे संपूर्ण बॉल्स तयार करून झालेले आहे। आता आपण मैद्याचे बॉल्स तयार करून घेऊया। तर मैद्याचे सुद्धा अशा प्रकारे छोटे छोटे आपण बॉल्स तयार करून घेणार आहोत। मैद्याचे सुद्धा एकसारखे बॉल्स तयार झालेले आहे। या बॉल्सची आपण कचोरी तयार करून घेऊया। त्यासाठी मी या बॉल्सला कटोरीच्या आकारामध्ये गोल करून घेतलेला आहे व त्यामध्ये जे आपण सारण घेतलेलं होतं
ते यामध्ये अशा प्रकारे दाबून आपल्याला भरायचं आहे व त्याला संपूर्ण कळा अशा आपल्याला बद्ध करून घ्यायच्या आहे। त्यामुळे आपली ही कचोरी तेलामध्ये फुटणार नाही। तर अशा संपूर्ण कळा बंद झाल्यानंतर त्याला गोल असा फिरवून त्याचा जो वरचा जास्तीचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे व जो काढून घेतलेला भाग आहे तो खालच्या हातावर ठेवून आपल्याला गोल असा गोळा करून त्याला हाताच्या साहाय्याने प्रेस करायचा आहे। तर हाताच्या तळव्याने आपल्याला याला प्रेस करून गोल असा आकार द्यायचा आहे। ही स्टेप तुम्ही जेव्हा तुम्हाला कचोरी तळायची असेल त्यावेळेस केली तरीही चालेल किंवा आधी करून ठेवली तरीही चालेल। अशा प्रकारे आपल्याला ज्या साईजमध्ये कचोऱ्या बनवायच्या आहे त्याप्रमाणे आपल्याला याला प्रेस करायचा आहे। अशा प्रकारे हाताने त्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे। मधात आपल्याला अगदी जास्त प्रेस करायचं नाही, हलक्या हाताने आपल्याला याला कटोरीचा आकार द्यायचा आहे। अशाच प्रकारे मी दुसरी सुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे गोल करून यामध्ये सारण भरून संपूर्ण कळा बंद करून त्यातील थोडासा जे उरलेला आपलं गोळा आहे तो काढून हातावर प्रेस करून त्याला गोल आकार द्यायचा आहे। अशा प्रकारे मी संपूर्ण कचोरा बनवून घेतलेला आहे। तर याला कापडाने झाकून ठेवायचं आहे, नाहीतर या कडक होतात व त्याला क्रॅक्स जातात। तळण्याकरता मी एक मोठी कढई घेतली आहे व त्यामध्ये अशा प्रकारे भरपूर तेल टाकलेलं आहे व हे तेल अगदी कोमट आहे। यामध्ये आपल्याला अशा प्रकारे एक एक करून कचोऱ्या टाकायच्या आहे। तेल आपल्याला गरम करायचं नाही, अगदी कोमट तेलामध्ये आपल्याला ह्या कचोऱ्या टाकायच्या आहे व अगदी लो फ्लेम करून ह्या कचोऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। तर जोपर्यंत या कचोऱ्या हलक्याशा फुगत नाही तोपर्यंत आपल्याला याला लो फ्लेमवरच तळायचं आहे। तेल हलकंसं गरम झालेलं आहे व कचोऱ्या सुद्धा हलक्याशा फुगलेल्या आहे। आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आहे व यावर सतत आपल्याला तेल घालायचं आहे। सतत तेल घातल्यामुळे कचोऱ्या छान अशा फुगतात। खालच्या साईडने या कचोऱ्या हलक्याशा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कचोऱ्या पलटायच्या नाही। एक साईडनी हलक्या ब्राऊन झाल्यानंतरच आपल्याला कचोऱ्या पलटवायच्या आहे, त्यामुळे कचोऱ्या छान अशा फुगतात व अगदी क्रिस्पी सुद्धा होतात। एक साईड पूर्ण अशी ब्राऊन झाल्याशिवाय आपल्याला ह्या कचोऱ्या पलटवायच्या नाही, नाहीतर आपल्या ह्या कचोऱ्या फुगत नाही, चपट्या व तेलकट होतात। त्यामुळे एक साईड पूर्ण झाल्यानंतरच याला पलटवायचं आहे व हाय फ्लेमवर आपल्याला ही कचोरी तळायची नाही, त्यामुळे सुद्धा कचोरी क्रिस्पी होत नाही व छान अशी फुगत नाही। तर मी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे। ही ट्रिक्स वापरल्यामुळे आपल्या कचोऱ्या अगदी हॉटेलमध्ये मिळते त्याप्रमाणे लागतात व तयार होतात। हलक्याशा ह्या कचोऱ्या तळल्या गेलेल्या आहे, याला आता आपण पलटवून देऊया। आता गॅसची फ्लेम हाय करून एका साईडनी हलक्याशा ब्राऊन झाल्यानंतर दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। जास्त आपल्याला पलटायचं नाही, एक 2 ते 3 वेळेस आपल्याला पलटून तळून घ्यायचं आहे। हलकासा ब्राऊन कलर आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे व याला एक 2 मिनिटं यामध्ये थोडंसं तळून घ्यायचं आहे। जास्त लालसर होऊ द्यायच्या नाही, कारण तेलातून काढल्यानंतर सुद्धा याची तळण्याची प्रोसेस चालू असते। तर या कचोरीला हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे, याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे मी बाकी सुद्धा कचोरी तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली व खुसखुशीत आपली मटरची कचोरी तयार आहे। चवीला अतिशय उत्तम लागते व तुम्ही ही कचोरी अशा प्रकारे सुद्धा बनवू शकता। एक कचोरी घेऊन त्याला मधातून आपल्याला फोडायचं आहे व यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे। दह्यामध्ये थोडीशी साखर घालून त्याला थोडंसं फेटून घेऊन हे दही आपल्याला घालायचं आहे। त्यानंतर चिंचेची चटणी घालायची आहे। त्यानंतर भरपूर असा कांदा घालायचा आहे। तुम्ही यामध्ये हिरवी चटणी घातली तरी चालेल। हलकंसं तिखट घालायचं आहे, चाट मसाला घालायचा आहे, काळं मीठ घालायचं आहे। भरपूर अशी शेव घालून आपल्याला ही कचोरी सर्व करायची आहे। चवीला अतिशय उत्तम लागते व बनवायला सुद्धा खूप सोपी आहे। अशी मटारची कचोरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास मला कमेंट करा। माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।